राज्यात विधानसभेच्या निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दलाच्या नेत्यांनी दलासह स्वतःच्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे। मोठमोठे दावे आणि घोषणा संभावित उमेदवारांकडून केल्या जात आहे। अजित पवार गटाला धक्का देत शरद पवार गटात सामील झालेले राष्ट्रवादीचे पूर्व खासदार तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्राचे संभावित उमेदवार मधुकर कुकळे हे देखील मोठमोठे दावे करताना दिसत आहे। भंडारा येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की निवडून आल्यानंतर जेवढी कामे या क्षेत्रासाठी माझ्या हातून झाली तेवढी आजपर्यंत कोणीही केली नाही। तसेच विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर देखील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून त्या शाळांमध्ये IPS IAS सारखे अधिकारी तयार करणे तसेच शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पासारखे आणखी बरेच वादे त्यांनी यावेळी केले। हे बघा, मी 15 वर्ष या क्षेत्रात आमदार होतो। विकासाची जेवढी कामं आम्ही केलीत तेवढी कामं या पर्वात झालेली नाहीत। महाराष्ट्र आणि मध्य जोडीला बप्परा पुल्या जो कधीच झाला नव्हता तो आम्ही पूर्ण केला आणि ती 6 महिन्याच्या आतमध्ये। त्यामुळे बालाघाट जिल्हा आणि भंडारा जिल्हा यांचे नाटक जोडी झालं। सोंडल लिमिटेशन जी 87 पासून बंद पडली होती, कुणी नाही केला, आम्ही तिला 2008 मध्ये पूर्ण केलेलं आहे। 52 परिणाम पूर्ण केले। इव्हन तुमसरमध्ये 100 बेडचे हॉस्पिटल म्हणजे कटंगी वारासी तालुका आणि भंडारा तुमसर आणि मोहाडी तेवढ्या तालुक्याच्या लोकांना जनता आसरा होता, आज त्या आसरा थांबलेला आहे। आणि माझा पूर्ण विश्वास आहे ज्या जनतेने मला कळत दिलं आणि प्रशांत तिकीट दिली आणि या भागाच्या पुन्हा आमदार झालो तर 3 गोष्टी मी करणार आहे आपल्यामध्ये सांगतो। पहिली गोष्ट, या ठिकाणी आरोग्य सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न करू। तुमसरच्या हॉस्पिटल आणि मोहाडी आणि सूर्य हॉस्पिटलचे अपग्रेडेशन करून ग्रामीण भागाच्या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत हे 100% प्रयत्न करू। त्याकरता आमदार निधी वापरावा लागले कोणते करू। नंबर 2, जिल्हा परिषद शाळा, प्रायव्हेट शाळा ज्या ठिकाणी आपले गरीब मुलं शिकतात त्या शाळांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खराब झालेली आहे। लोकांना वाटते की जिल्हा परिषद शाळा ह्या खराब झालेल्या आहेत। आम्ही हा प्रयत्न करू, त्या गावाचे टीचर उत्तम करून त्या लोकांना सर्व करून आमदार निधीतून पैसे देऊन त्या जिल्हा शाळेला उच्च दर्जा करून ग्रामीण भागाच्या आपल्याला शिकला पाहिजे आणि तो IAS IPS झाला पाहिजे प्रयत्न करू। आजपर्यंत जेवढे IAS आणि IPS झाले आहेत आणि जेवढे डॉक्टर झाले आहेत ते जिल्हा परिषद शाळेतून झालेले आहेत आणि माझ्या रूट राहील की ग्रामीण भागाला याची वळण मिळाली पाहिजे ही प्राथमिकता राहील। आणि तिसरी प्राथमिकता माझी शेती राहील। आम्ही रोजगार संधी देऊ शकत नाही आणि यावेळेस शेतीला प्राधान्य देऊन सौर ऊर्जावरती जे विकतात त्याकरता आमदार निधी पैसा देऊन शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प लागेल हा प्रयत्न आम्ही करू। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आणि तुमसर तालुक्यामध्ये बंद पडलेले उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न करू। मी आमदार असताना फेरोली वेगळीचा प्लॅन्ट कधी बंद पडला नाही। आजही क्लिअंटर कंपनी आम्ही मदत करतो, सनब्लॅक आम्ही मदत करतो। लोकांनी प्लॅन्ट बंद करण्याचा प्रयत्न केले पण आम्ही प्लॅन्ट जिवंत केले की रोजगार काढचे आणि याकरता मॉईलला सुद्धा आम्ही वाचवलं आहे। मॉईल इंडिया लिमिटच्या माईन आहे, चिखला माईन, गुरुवी माईन, MP मध्ये तेवढी माईन्स आहेत, बरेली माईन्स आहेत। ह्या माईन्स बंद करण्याचा कट सरकारने आणलं होतं जेव्हा अटल बिहारी सरकार होती। या सर्व माईन वाचवण्याकरता महाराष्ट्र विधानसभेचे पुढाकार घेऊन आम्ही हे वाचवले आहेत आणि 100% तुमसर विधानसभेला चांगलं काम करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। मधुकर कुकळे यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारवर माइन्स बंद करण्याचा कट रचण्याचा आरोप यावेळी लावलेला आहे। तसेच या माइल्स वाचवण्याचे श्रेय स्वतःकडे देण्याचे देखील ते विसरले नाही। जनमत लाईव्ह न्यूजसाठी नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट।